इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावरती तोडगा काढण्यासाठी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग चालू असताना पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं त्यांच्या भाषणामध्ये स्पेसिफिकली इस्रायल आणि पॅलेस्टाईन याच्यावरती बोलणं अपेक्षित असताना त्याच्यामध्ये काश्मीरचा विषय काढला आणि भारतासह अमेरिकेचा सुद्धा रोष ओढवून घेतला। भारताने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आपण पाकिस्तानच्या भूमिकेला महत्त्व देत नाही आणि त्यांच्या एकूण भूमिकेवरती सुद्धा उत्तर देण्याची गरज नाही आणि अगदी याच पद्धतीने अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानचे कान उपटलेत। आज आपण हा संपूर्ण विषय समजून घेऊया। या विषयामध्ये म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या संघर्षामध्ये पाकिस्तानने काश्मीरचा विषय का काढला हे जाणून घेऊयात। यासोबतच अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानच्या भूमिकेला कसा विरोध केलेला आहे, यासोबतच त्यांचं पाकिस्तान संदर्भातलं धोरण का बदललेलं आहे याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूया। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये सध्या काय चालू आहे याच्यावरती आपण बोलूयात। शरीफ जे आहेत, नवाज शरीफ गेल्या शनिवारी पाकिस्तानला परत आलेले आहेत। या अगोदर ते पाकिस्तानचे 3 वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत। 4 वर्ष अज्ञातवासात राहिल्यानंतर आणि इम्रान खान यांच्यावरचा डाव जो आहे तो फसल्यानंतर शरीफ परत एकदा पाकिस्तानमध्ये आलेले आहेत। 2017 मध्ये नवाज शरीफ यांच्या कुटुंबियांचं नाव पनामा पेपर्समध्ये आल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, खटले भरले गेले आणि शरीफ यांच्या विरोधात इम्रान खान यांना बळ दिलं गेलं आणि राजकारणामध्ये एकटे पडलेले नवाज शरीफ हे राजकारणापासून दूर गेले आणि अज्ञातवासामध्ये गेले। नवाज शरीफ यांना पर्याय म्हणून समोर आलेले इम्रान खान त्यांच्या कारकिर्दीचे 5 वर्ष पूर्ण करतील आणि आजवरच्या पाकिस्तानच्या इतिहासामधले 5 वर्ष पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान बनतील असं वाटत असतानाच इम्रान खान यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि आता तर ते जेलमध्ये आहेत। नवाज शरीफ आणि इम्रान खान या दोघांमध्ये साम्य हे आहे की दोघेही कधी काळी त्यांच्या इथल्या लष्कराचे फेवरेट होते आणि नंतर लष्कराचे जनरल्स जे आहेत आणि हे नेते जे आहेत यांच्यामध्ये बिनसत गेलं। इम्रान खान जेलमध्ये आहेत, मग पुढचा नेता कोण याचं उत्तर आजच्या दिवशी तरी शरीफ असं दिसतंय आणि पाकिस्तान कोर्टाने सुद्धा नवाज शरीफ यांना बेल मंजूर केलेली आहे आणि आता असं म्हणलं जातंय की शरीफ परत एकदा तिथल्या आर्मीच्या गुड बुकमध्ये आलेले आहेत। आता ही अशी तडजोड करण्याचं कारण काय? कारण की एकेकाळी याच नवाज शरीफ यांना पाकिस्तानातून बाहेर पडण्यासाठी इथल्या एकूण सिस्टीमने परावृत्त केलेलं होतं। तर यामागचं बेसिक कारण आहे आजच्या दिवशी डबघाईला आलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था, यासोबतच तिथली वाढलेली महागाई जी की 31% पोहोचलेली आहे आणि आजच्या दिवशी आशिया खंडामध्ये सर्वाधिक आहे। यासोबतच वाढता दहशतवाद, ज्या दहशतवादाला पाकिस्तानने बळ दिलं, आज तोच दहशतवाद पाकिस्तानवरती उलटलेला आहे। मग इतक्या साऱ्या अडचणी असून सुद्धा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चर्चा अपेक्षित काय होती? तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे। हा संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाही आणि दिवसेंदिवस हा संघर्ष वाढत चाललेला आहे। या युद्धाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि इतर देश सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत चाललेले आहेत। मग याच्या अवतीभोवती चर्चा करणं अपेक्षित असताना पाकिस्ताननं त्याच्यामध्ये काश्मीरचा विषय घुसवला। मुळात असं आहे की पाकिस्तानला कायमच असं वाटत आलेलं आहे की संपूर्ण जगामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहेत ते सर्वच्या सर्व कॉन्फ्लिक्ट यांची तुलना फक्त आणि फक्त काश्मीर सोबतच होऊ शकते आणि आजपर्यंत त्यांची टॅक्टिक हीच राहिलेली आहे की टू कंपेअर एनी इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट अंडर द सन विथ दॅट ऑफ काश्मीर। कोणताही मुद्दा असो, कुठेही काही घडू, त्याची त्यांना तुलना काश्मीर सोबतच करायची आहे। युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची इस्रायल या विषयावरती चर्चा सुरू असताना पाकिस्तानने या एकूण संघर्षावरती टीका करताना इस्रायल आणि गाझामधील सिच्युएशन आणि काश्मीर खोऱ्यातील सिच्युएशन याच्यामध्ये साधर्म्य असल्याचं म्हटलंय आणि याच्यावरती युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमधील भारताचे अँबॅसेडर जे आहेत रवींद्र यांनी आपण याला महत्त्व देत नसल्याचं म्हणलंय आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे याचा पुनरुच्चार केलेला आहे। आता बघा, ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानने काश्मीर संदर्भात भूमिका मांडलेली आहे त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक उपलब्ध व्यासपीठावरून भारताने हीच भूमिका घेतलेली आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे। यासोबतच इतर कोणत्याही देशाने ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान काश्मीर या विषयावरती मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली त्यावेळेस सुद्धा भारताने हा स्टँड घेतलेला आहे की भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि स्वतःचे निर्णय घेण्यासाठी
सक्षम आहे, स्वतःचे जे काही विषय आहेत ते सोडवण्यासाठी सक्षम आहे. आता याच वेळेस भारताच्या भूमिकेला एक प्रकारे पाठिंबा दिला ते अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट अँटनी ब्लिंकन यांनी, कारण की पाकिस्तानने भूमिका मांडताना अमेरिकेवरती सुद्धा टीका केलेली होती. पाकिस्तानचं स्टेटमेंट जे होतं ते इंटरेस्टिंग आहे. त्यांनी दहशतवादाचा निषेध केला का? तर हो, दहशतवादाचा निषेध केला आणि पुढे जाऊन असं म्हटलं की अंडर इंटरनॅशनल लॉ द स्ट्रगल ऑफ पीपल लिव्हिंग अंडर फॉरेन ऑक्युपेशन फॉर सेल्फ डिटर्मिनेशन अँड नॅशनल लिबरेशन इज लेजिटिमेट अँड कांट बी इक्वेटेड विथ टेररिझम. म्हणजे जर का स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी कोणी काही करत असेल तर त्याची दहशतवादासोबत तुलना होऊ शकत नाही असं त्यांना म्हणायचं होतं. आणि याच मुद्द्याला धरून पाकिस्तानचे हे प्रतिनिधी पुढे असं म्हणाले की सम ऑफ दिस काउन्सिल हॅव ऑफर्ड प्रोटेक्शन टू देअर अलाइज हु आर सपोर्टिंग ऑक्युपाइड पीपल इन पॅलेस्टाईन अँड काश्मीर. आणि अशा पद्धतीने त्यांनी काश्मीर या विषयाला कारण नसताना हात घातला. मग याच्यावरती अमेरिकेचे ब्लिंकन जे आहेत यांचा स्टँड अगदी स्पष्ट आहे. त्यांनी असं म्हटलं की कोणत्याही कारणासाठी आणि कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर की दहशतवादाची कृती याचं समर्थन करता येणार नाही. मग तो दहशतवाद मुंबईतला असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झालेला असो आणि कोणत्याही संघटनेने केलेला असो किंवा कोणत्याही देशाच्या जमिनीचा किंवा तिथल्या एकूण सिस्टीमचा वापर करून केलेला असो. पाकिस्तानची भूमिका खरं तर हास्यास्पद आहे. पाकिस्तानसाठी हे दहशतवादी जे आहेत हे स्वातंत्र्य सैनिक आहेत जर का ते पाकिस्तानसाठी काम करतायत, आणि जर का हेच दहशतवादी पाकिस्तानच्या विरोधात काम करतायत तर मात्र ते दहशतवादी आहेत. म्हणजे उद्देश काय आहे आणि कुठं काम करतायत याच्यावरती त्यांची संज्ञा जी आहे ती बदलताना आपल्याला दिसते. आणि कदाचित यामुळेच पाकिस्तानने हमासचा सुद्धा निषेध केला नाही. भारताची भूमिका स्पष्ट आहे बघा, आपण सार्वभौम आहोत, स्वतंत्र आहोत आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानला जर का आपण बघायचं म्हटलं, आजच्या दिवशी त्यांनी हा मुद्दा परत एकदा काढण्याचं कारण काय, किंवा नवाज शरीफ हे परत एकदा 4 वर्षानंतर आले पाकिस्तानमध्ये, त्यांनी सुद्धा काश्मीर विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. याचं बेसिक कारण हे आहे की त्यांच्याकडे आजच्या दिवशी मुद्दाच नाहीये. त्यांची इथली सत्ता जी आहे ती काश्मीर या विषयावरतीच अवलंबून आहे, त्याच्या अवतीभोवतीच फिरताना दिसते. आणि मी मगाशी म्हणलं तसं त्यांची इथली एकूण अर्थव्यवस्था ही डब घायला आलेली आहे. आणि त्यांचे पंतप्रधान मागे वर्षभर प्रत्येक देशाकडे जात होते की कर्जातून बाहेर काढण्यासाठी त्यांना कुणीतरी मदत करावी म्हणून. आणि आजच्या दिवशी त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही आणि लक्ष भरकटवणे आणि स्वतःची सत्ता कशी मजबूत करता येईल याच्यावरतीच फोकस करण्यासाठी त्यांना काश्मीर हा विषय गरजेचा आहे. आता याच्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा एक अँगल फार महत्त्वाचा आहे. अमेरिकेने भारताला एक प्रकारे पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. आता ही सुरुवात झाली कधी, तर ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून झालेली आहे. ट्रम्प यांनी त्यावेळेस जाहीररित्या पाकिस्तानची पिसं काढली होती. वेळोवेळी अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली, पण पाकिस्तानने या मदतीचा उपयोग केवळ आणि केवळ भारताला विरोध करण्यासाठी, भारत विरोधी कारवाई करण्यासाठी केलेला आहे. थोडक्यात काय, जो काही पैसा त्यांना मदत रूपाने आला तो पैसा त्यांनी पूर्णपणे वाया घालवला. आजच्या दिवशी पाकिस्तानची चीनसोबत जवळीक वाढत आहे आणि अशा वेळेस भारताला बळ देण्यासाठी आपण भारतासोबत आहोत हे स्पष्टपणे सांगण्यासाठी अमेरिकेने ही भूमिका घेतलेली आहे. आता या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमधलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे बघा. तिथे असं म्हटलं गेलं की दहशतवादाचा जागतिक लेवलवरती निषेध व्हायला हवा का, तर व्हायला हवा. आणि दहशतवादाला थारा देणाऱ्या देशाला सुद्धा या संपूर्ण गोष्टींसाठी जबाबदार धरायला हवं. जर का हे आहे त्या पद्धतीने लागू केलं गेलं हे वाक्य, तर ते पाकिस्तानला जड जाणार आहे हे अगदी उघड आहे. मग आता काही जण म्हणतील की आपण हे डिस्कशन का करतोय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या शेजारचा कोणतंही राष्ट्र, मग ते श्रीलंका असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो किंवा अफगाणिस्तान असो, या ठिकाणी जर का अस्थिरता असेल, ती जर का राष्ट्र अशांत असतील तर त्याचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्यावरती हा परिणाम होतच असतो. अस्वस्थ शेजार हा कोणत्याही देशासाठी त्रासदायक असतो. आणि सध्या आपण ते इस्रायल आणि पॅलेस्टाईन इथे जो संघर्ष चालू आहे त्याच्यावरून बघू शकतो. संघर्ष चालू आहे या 2 देशांमध्ये, पण गर्दी कुठे होतीये, तर इजिप्त या देशाकडे जाताना गर्दी होताना दिसते. लेबनॉनमध्ये काही जण घुसण्याचा प्रयत्न करतायत. थोडक्यात काय, त्या देशातली अशांतता जी आहे ती त्या देशातल्या नागरिकांना शेजारच्या कोणत्याही शांत राष्ट्रामध्ये जाण्यासाठी उद्युक्त करत असते. आणि म्हणूनच आपण हा विषय आजच्या दिवशी चर्चेला घेतलेला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेचं कुणीही समर्थन केलेलं नाही हे याच्यातून उघड झालेलं आपल्याला दिसतंय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.
धन्यवाद.